एक सलाड नाही, ही स्टार्टर्स आहे ना. ओके, आपण एक स्टार्टर बनवणार आहोत. लवलीने आता आपल्याला शिकवणार आहे आणि दोघी मिळून करणार आहेत ऍक्च्युली. आणि आता ह्याचं नाव काय आणि याचे इन्ग्रेडियंट्स काय? Okay, these are furminias. These are wafer basket, mayonnaise, kanda and tomato, mutton, aloo, gajar, prawns, a little vinegar and namak. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि लिवलिन, आता मला सांग की हे स्टर केलेले आहेत ना, ह्याच्यातलं बॉइल्ड काय काय आहे, स्टर काय काय, जस्ट टेल मी. This is vegetables of carrot, peas and potato which has been boiled and just lightly fried. अच्छा, ओके Okay. ठीक आहे. म्हणजे उकडून आपण थोडेसे तेलावरती परतून घेतलेले आहेत. आणि सॉल्ट And you put salt, just salt to taste, how much salt you like, and the onions and the tomato has been fried. ओके. Yes. टोमॅटो आणि अनियन तेलावरती तेही परतून घेतलेले. And if you like, for those who are eating non-veg, you can add some prawns. Just as an प्रॉन्स आर option. ऑल्सो फ्राईड. Prawns also fried with a little turmeric. ओके, आता मिक्सिंग आहे फक्त. ओके, We mix. गाजर पण आपण थोडंसं वाफवून घेतलेलं First आहे. we'll take Correct. half cup of carrot छान चौकोनी तुकडे केलेले आहेत गाजराचे मस्त. and half cup of onions and tomatoes which have been fried. Potato, half cup. अर्धा कप पोटॅटो घेतला आपण, जे बॉईल करून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो गेला. And half cup of peas which have been boiled and fried. मगाशी म्हटलं तसं उकडलेले आणि थोडेसे मीठ घालून स्टर केलेले वटाणे. And of course, as an option, fried prawns. फॉर व्हेजिटेरियन पीपल. Vegetarian, you can just leave out the prawns. Yeah, and then to that we will add Mayonnaise. a little bit of mayonnaise. Eggless mayonnaise or with the egg? You can use eggless mayonnaise if you like, and you can. This is mayonnaise with egg. You can add just a dash of vinegar for some punch. Okay. Yeah. Makes a big difference. Vinegar ना? बहुत अच्छा लगता है, थोड़ा पंच मिलता है. But generally आपके almost सब रेसिपीज में विनेगर रहता है ना? Usually our non-veg dishes are mostly with vinegar. तर मस्त झालेलं आहे सलाड. पण आता हे कॅनपीज मध्ये घालायचं ना, हे असे तुम्हाला बास्केट्स रेडीमेड मिळतात. तर म्हणजे अनेक शेपचे मिळतात, असे चौकोनी, असे वेगवेगळ्या शेपचे आहे ना लिव्ही. सो आत्ता आपण हा शेप घेतलाय. आता सर्व करताना फक्त ह्याच्यात भरायचं ना, आणि खाताना आपण पाणीपुरी शेवपुरी खातो ना तसं डायरेक्ट खायचं ना. इट्स लाईक शेवपुरी ना. Yeah, kind of, yeah. It's Oh, got a lovely. mix of all the vegetables. Yes. Try कर सकते हैं. नहीं, मैं आपको खिला देती हूँ. नहीं, और मैं तुमको खिलाऊंगी. I don't eat this prawn. So आता एका लाडक्या मैत्रिणीने दुसऱ्या लाडक्या मैत्रिणीसाठी केलेलं. So हा तिलाच भरवू दे. की भरेल आणि तुम्ही साहित्यकृती लिहून घ्या. फुर्मिनियस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वेफर बास्केट्स, कॅनपीज, मेयोनीज, कांदा, टोमॅटो, मटार, बटाट्याचे तुकडे, गाजराचे तुकडे, प्रॉन्स, विनेगर आणि मीठ. कृती: मीठ घालून मटार, गाजर आणि बटाट्याचे तुकडे वाफवून घ्यावेत आणि ते थोड्याशा तेलावर खरपूस परतून घ्यावेत. तेलावरती कांदा आणि टोमॅटो वेगवेगळा परतून घ्यावा. मीठ आणि हळद लावलेले प्रॉन्स तेलावर परतून घ्यावेत. एका बाउलमध्ये वाफवून तेलावर परतलेले गाजराचे तुकडे, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी वाफवून परतलेले मटार आणि बटाट्याचे तुकडे, परतून घेतलेले प्रॉन्स, मेयोनीज, विनेगर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. वेफर बास्केट्स मध्ये हे सॅलड घालून स्टार्टर सर्व्ह करावं.